नमस्कार मित्रांनो, पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचं त्या यादीमध्ये नाव आलंय का नाही हे पाहायचं असेल, तर हे कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे जे आहे मित्रांनो, आपल्या यादीमध्ये नाव आलंय का नाही हे पाहू शकतो. यादीमध्ये नाव आल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जाऊन पुढील गोष्टी तिथे जे आहे मित्रांनो नमूद कराव्या लागणार आहेत. तर सर्वप्रथम हे कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम तुम्ही जे काही ब्राउझर वापरता त्याच्यावरती जावा. Googleवरती जाऊन तुम्हाला तिथं प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तिथं PMAY ग्रामीण असं टाइप करायचं आहे. मी इथे स्क्रीन देतो. त्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्या टाइपमध्ये तुम्हाला टाइप करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे. आता या पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ज्या मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता 3 रेषा दिसत आहेत. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आवाज सॉफ्टमधून ज्या मित्रांनो रिपोर्ट ह्याच्यावरती ज्या मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एकदम शेवटी तुम्हाला ज्या मित्रांनो याच एक ऑप्शन मिळेल सोशल ऑडिट रिपोर्ट त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम जे काही तुमचं आपलं जे काही राज्य असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे ज्या मित्रांनो सिलेक्ट करायच्या आहेत. तर जसं की तुम्ही बघू शकता आपण राज्य सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर जो काही तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. जो काही तुमचा तालुका असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर जे काही तुमचं गाव असेल, ते गाव तुम्हाला इथे जे आहे मित्रांनो सिलेक्ट करायचं आहे. मी आता इथं तुम्ही बघू शकता सेम तशी प्रोसेस करा. तुमचं गाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा तिथं टाकावं लागणार आहे. हे टाकल्यानंतर जे आहे मित्रांनो, खाली तुम्हाला एक जे आहे मित्रांनो ऑप्शन मिळतो सालचा म्हणजे किती वर्ष तुम्ही 2023, 22, 24, 25 कितव्या वर्षी अर्ज केलाय ते तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. मी आता 24-25 करत आहे. खाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्या टॅबवरती जे आहे मित्रांनो सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा येईल. हा कॅप्चा तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली इथे ज्या मित्रांनो रिपोर्ट आलेला आहे. इथून तुम्ही ज्या मित्रांनो डाउनलोड PDF करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर त्या यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता. इथं बघू शकता ज्या मित्रांनो यादी आलेल्या आहेत आणि ह्या यादी आल्यानंतर त्यांना ज्या मित्रांनो पहिल्यांदा किती रुपये इथे बघू शकता, की पहिला ज्या मित्रांनो ₹15,000 चा हप्ता ज्या मित्रांनो आलेला आहे. 1,20,000 यांना मंजूर झालेला आहे. पहिला हप्ता कधी वगैरे गेलेला आहे त्याची सर्व प्रकारची डिटेल्स तुम्हाला तिथे ज्या मित्रांनो मिळून जातील. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलची यादी आपल्या मोबाईलवरती पाहू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.